वलगाव येथील सहकारी सोसायटीमध्ये थेट 45 वर्षापासून कार्यरत असलेल्या पॅनलनं एकूण 45 वर्ष कारभार सांभाळला असून यात फेरबदल करत भ्रष्टाचार केल्याची माहिती पत्रकार परिषद वलगाव येथे बळीराजा पॅनलतर्फे देण्यात आली। बळीराजा पॅनलतर्फे मोठ्या जोरात शेतकरी उमेदवारी लढवित असण्याची माहिती बळीराजा पॅनलतर्फे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। अशा वेळेस येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची बाजू घेऊ असे घोषणापत्र सुद्धा बळीराजा पॅनलतर्फे प्रकाशित करण्यात आलं। संत गोवर्धन दास बाबा यांच्या समाधीपाशी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। वलगावसाठी चांगल्या कामासाठी आवाज उठवला, त्याच्यामुळे त्यांनी मला नोटिसा पाठवणं बंद केल्या आणि हे जे 13 उमेदवार उभे केलेले आहे हे कुठल्याच याच्यात नसून एकदम साफसुथरी उमेदवार आहे। त्याला वलगावमध्ये आज सगळे इकडे या बळीराजा पॅनलचा सर्व उदय होत आहे आणि हे सर्वच्या सर्व 13 उमेदवार छत्री या चिन्हावर सर्व उमेदवार भरपूर मताने निवडून येतील एवढी मी गॅरंटी। जो लढा मांडलेला आहे हा शेतकऱ्याच्या विजयासाठी आहे। वलगावातला हा प्रत्येक शेतकरी हा त्या सोसायटीचा सभासद असला पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे। या लढाई आम्ही शेवटपर्यंत जिंकू आणि सर्व लोकांचं असं मतदारांचं म्हणणं आहे का यावेळी तुमचं पॅनल 100% निवडून येणार म्हणजे येणार। कारण या लोकांनी 40 वर्षात लोकांना आजपर्यंत सोसायटी ही मीटिंग कधी होत नाही, कधी यांची आमसभा झाली नाही, यांना आजपर्यंत गव्हर्नमेंट जो कोणता लाभ आला त्याचं आजपर्यंत ऑडिट कधी लोकांना वाचून दाखवलं नाही। तर ग्रामपंचायत या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर हा विषय मांडला पाहिजे, पण आजपर्यंत त्यांनी कुठलाच विषय मांडला नाही। म्हणून आज या शेतकऱ्याच्या लढाईसाठी आम्ही बळीराजा परिवर्तन पॅनल हे उभं केलं आहे आणि जिंकल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।